नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींचे वर्गीकरण हे प्रकरण पाहिलं. आता आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हे नवीन प्रकरण पाहिजे. गेल्या वर्षी आपण परिसंस्था म्हणजे काय ते पाहिलं. तुम्हाला जर मी प्रश्न विचारला परिसंस्था म्हणजे काय, तर तुम्ही लगेच उत्तर देणार की आपल्या अवतीभोवती असणारे सर्व जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था तयार होत असते. म्हणजे थोडक्यात आपल्या अवतीभोवती असणारे सर्व जैविक घटक आणि अजैविक घटक म्हणजेच काय असते, परिसंस्था असते. आणि गेल्या वर्षी आपण परिसंस्थेचे प्रकार पण पाहिले. आपल्या अवतीभोवती असणारे सर्व जैविक घटक, अजैविक घटक यांनी मिळून परिसंस्था तयार होते. आता जैविक घटक म्हणजे कोण? तर जैविक घटक म्हणजे सर्व वनस्पती आणि प्राणी यांनी मिळून जैविक घटक तयार होतात. तर अजैविक घटक म्हणजे कोण? अजैविक घटक म्हणजे तापमान, आर्द्रता, हवा, उष्णता, हे सगळे काय अजैविक घटक आहेत. हे सगळं आपल्याला माहिती आहे. परिसंस्थेचे आपण दोन मुख्य प्रकार पाहिले. परिसंस्थेचे दोन मुख्य प्रकार. पहिला प्रकार म्हणजे भूपरिसंस्था आणि दुसरा प्रकार म्हणजे जलीय परिसंस्था. आता भूपरिसंस्था म्हणजे काय, तर जमिनीवर असणाऱ्या परिसंस्था. म्हणजे उदाहरणार्थ म्हणता येईल आपल्याला वाळवंट ही एक परिसंस्था आहे. नंतर जंगल ही पण परिसंस्था आहे, ही जमिनीवर आढळते म्हणून भूपरिसंस्था. आता ज्या आपल्याला पाण्यामध्ये आढळतात त्या जलीय परिसंस्था. मग त्याच्यामध्ये सागरी परिसंस्था म्हणजे समुद्रात, आणि आणखीन कोणता म्हणता येईल, गोड्या पाण्यातील परिसंस्था. हे आपण गेल्या वर्षी पाहिलेले. आणखीन गेल्या वर्षी काय पाहिलं आपण, तर जैविक आणि अजैविक वगैरे घटक हे संपूर्ण आपण गेल्या वर्षी पाहिले. आता आपल्याला पुढे जायचंय. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आपल्याला पाहिजे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा आपल्याला पाहिजे. आता गेल्या वर्षी आपण बघा पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण केलं. गेल्या वर्षी आपण पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण केलं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते आपण पाहिले होते, स्वयंपोषी, स्वयंपोषी म्हणजेच वनस्पती. नंतर परपोषी, परपोषी म्हणजे त्याच्यामध्ये कोण येणार आहेत, प्राणी येणार आहेत किंवा भक्षक आपण त्यांना म्हणतो. मृतोपजीवी आणि विघटक हे आपण पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण केलेलं होतं. मग आता मृतोपजीवी म्हणजे काय, तर जे सजीव स्वयंपोषी आणि परजीवी, जे सजीव स्वयंपोषी आणि परजीवी
शरीरावर जगत असतात. स्वयंपोषी किंवा परपोषी सजीवांच्या मृत शरीरावर, सगळ्यात महत्वाचं कारण ते मृतोपजीवी. स्वयंपोषी किंवा परपोषी सजीवांच्या मृत शरीरावर उपजीविका करणाऱ्या सजीवांना मृतोपजीवी असं म्हटलं जातं. स्वयंपोषी किंवा परपोषी सजीवांच्या मृत शरीरावर उपजीविका करणाऱ्या सजीवांना मृतोपजीवी असं म्हटलं जातं. विघटक म्हणजे काय, तर सजीवांच्या मृत शरीरातील सेंद्रिय म्हणजेच काय, कार्बन. सजीवांच्या मृत शरीरातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांना आपण विघटक असं म्हणत असतो. आता आपल्याला अन्नजाळे म्हणजे काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर अन्नजाळे म्हणजे काय, तर परिसंस्थेतील अनेक अन्न साखळींचे गुंतागुंतीचे जे चक्र तयार झालेलं असतं, तर त्यालाच आपण अन्नजाळे असं म्हणतो, त्याला अन्नजाळे म्हणतो. पण त्याच्या पूर्वी अन्न साखळी म्हणजे काय ते पाहणं गरजेचं आहे. तर उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच अन्न साखळी होय. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, अन्न साखळी असं म्हणता येईल. म्हणजे आता उदाहरण आपण घेऊन पाहू की गवत हा काय उत्पादक आहे, म्हणजे याच्यामध्ये ही काही वनस्पती आहे, ही उत्पादक आहे. त्यांना खाऊन कोण जगतं, तर ससा हा काय शाकाहारी प्राणी. आता त्याला खाऊन कोण जगतं, तर समजा आपण घेतलं साप, तर हा काय मांसाहारी प्राणी. म्हणजे ही एक काय तयार होईल, अन्न साखळी तयार. ही एक काय तयार होणार आहे, अन्न साखळी तयार होणार आहे. आणि हे सगळे मृत पावल्यानंतर त्यांच्यावर जे जगतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, मृतोपजीवी. आणि त्यांचं विघटन जे करतात, तर त्यांना काय म्हणतो आपण, विघटक असं म्हणत असतो. आता आपल्याला पुढे जायचंय आणि पाहायचंय की अन्न जाळे म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच काय असते, अन्न साखळी असते. उदाहरण तुम्हाला सांगितलं की गवत, त्याला खाऊन कोण जगतं, ससाला कोण जगतं, साप. म्हणजे हा झाला उत्पादक, गवत हे उत्पादक झालं, ससा शाकाहारी प्राणी झाला आणि साप मांसाहारी प्राणी झाला. ही एक साखळी तयार झाली, तर त्याला काय म्हणायचं, अन्न साखळी. आता आपण अन्नजाळे म्हणजे काय ते पाहू. अन्नजाळे म्हणजे काय ते पाहायचे. परिसंस्थेतील अनेक अन्न साखळ्यांचे परिसंस्थेतील अनेक अन्न साखळ्यांचे गुंतागुंतीचे व अनेक शाखा असलेले जाळे, अनेक शाखा असलेले जाळे म्हणजेच अन्नजाळे होय. म्हणजे अन्न साखळीपेक्षा अन्नजाळं हे काय असतं,
अधिक गुंतागुंतीचं असतं. म्हणजे आता एक उदाहरणार्थ समजा असं आपण घेतलं गवत. गवत खाऊन कोण जगतं? तर समजा नाकतोडा. नाकतोड्याला खाऊन कोण जगतं? तर बेडूक. बेडकाला खाऊन कोण जगतं? तर साप. सापाला खाऊन कोण जगतं? तर समजा गरुड. बाण व्यवस्थित दाखव. गवताला खाऊन कोण जगतं? नाकतोडा. नाकतोड्याला खाऊन जगतं बेडूक. बेडकाला खाऊन कोण जगतं? साप. सापाला खाऊन कोण जगतं? समजा गरुड. आणि हे सगळे मृत पावल्यानंतर त्यांना जर खाऊन कोण जगत असेल तर पहिल्यांदा आपण हे घेऊया मृतोपजीवी. मृतोपजीवी. आणि मग या सगळ्यांना खाऊन कोण जगत असेल तर विघट. आता ही एक काय तयार झाली? अन्न साखळी तयार झाली. मग याच्यामध्ये अनेक आपल्याला अन्न काय तयार करता येतात? साखळ्या तयार करता येतात. आणि मग त्यांनी मिळून अन्नजाळं तयार होते. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, गवत. गवताला खाऊन कोण जगतं? नाकतोडा. नाकतोडाला खाऊन जगतं बेडूक. ही एक अन्न साखळी तयार झाली. गवताला खाऊन कोण जगतं? नाकतोडा. नाकतोड्याला खाऊन कोण जगतं? समजा साप. ही दुसरी अन्न साखळी तयार झाली. म्हणजे आपल्याला असं काय तयार करता येईल? अन्न जाळी तयार करता येईल. असं आपल्याला अन्न जाळे काय करता येईल? तयार करता येईल. म्हणजे अनेक अन्न साखळ्यांचे गुंतागुंतीचे व अनेक शाखा असलेले जाळी म्हणजेच काय होय? अन्न जाळे होय. येते का विद्यार्थी मित्रांनो लक्षात? मी तुम्हाला आता काय काय सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं अन्न साखळी म्हणजे काय, तर उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच अन्न साखळी. म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात म्हणजे गवताला खाऊन कोण जगणार? नाकतोडा. नाकतोडाला खाऊन कोण जगणार? साप. ही काय तयार झाली? साखळी तयार झाली. नंतर मी तुम्हाला सांगितलं अन्नजाळे म्हणजे परिसंस्थेतील अनेक अन्नजाळ्यांचे गुंतागुंतीचे व अनेक शाखा असलेले जाळे म्हणजेच अन्नजाळे. म्हणजे इथे मी तुम्हाला सांगितलं बघा, गवत, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड, मृतोपजीवी, विघटक. किंवा मग गवत, नाकतोडा, बेडूक. गवत, नाकतोडा, बेडूक, गरुड असं आपल्याला जाळं काय होतं? तयार करता येतं. आता आपल्याला पुढे जायचंय. तर पुढे आपल्याला असं म्हणता येईल 1942 मध्ये, आता याच्याही अगोदर आपल्याला असं म्हणता येईल की परिस्थितिकीय मनोरा ही जी संकल्पना आहे, म्हणजे पुढचा मुद्दा जो आहे तो परिस्थितिकीय मनोरा आहे. सोप्या भाषेत आणि सांगायचं झालं परिस्थितिकीय मनोरा. आता या परिस्थितिकीय मनोऱ्याचा सर्वप्रथम अभ्यास किंवा ही जी परिस्थितिकीय मनोरा ही जी संकल्पना आहे ती सर्वप्रथम ब्रिटिश शास्त्रज्ञ एल्टन यांनी मांडली. परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम एल्टन यांनी मांडली. 1942 मध्ये लिंडमनने अन्न साखळी व त्यावरील ऊर्जावहन यांचा अभ्यास केला. 1942 मध्ये लिंडमनने अन्न साखळी व त्यावरील ऊर्जावहन यांचा अभ्यास केला. आता परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन, परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन काढलेल्या ऊर्जेच्या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हटलं जातं. बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन, परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय
लक्षात घेऊन काढलेल्या ऊर्जेच्या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन काढलेल्या ऊर्जेच्या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हटलं जातं. आता ऊर्जा मनोऱ्यामध्ये प्रत्येक पोषण पातळीतील ऊर्जा संक्रमण दाखवलं जातं. म्हणजे एका पोषण पातळीकडून ऊर्जा ही दुसऱ्या पोषण पातळीकडे जात असते, त्यालाच म्हणतात हस्तांतरित होत असते. आणि ही ऊर्जा भक्षकांची संख्या निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. ही जी ऊर्जा असते ही भक्षकांची संख्या निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते आणि त्यामुळे मनोऱ्याचा आकार काय होत जातो, निमुळता होत जातो. म्हणजे बघा, आपण सर्वप्रथम काय लक्षात घेणार, परिसंस्थेतील उत्पादक किंवा परिसंस्थेतील सर्व उत्पादक, परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजे कोण येणार, वनस्पती. त्याच्यानंतर या वनस्पतींना खाऊन जगणारे म्हणजेच शाकाहारी प्राणी. या शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे म्हणजेच मांसाहारी प्राणी. आणि या मांसाहारी प्राण्यांना तसेच शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे म्हणजेच उभयहारी प्राणी. म्हणजे निम्न स्तर कोणता झाला तर परिसंस्थेतील सर्व उत्पादक आणि उच्च स्तर कोणता झाला तर उभयहारी प्राणी. म्हणजे अशी ती ऊर्जा पातळी आपल्याला मिळते. म्हणजे ती निमुळती होत गेलेली आहे, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. आता बघा, परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजे वनस्पती, त्यांना आपण म्हणजे थोडक्यात आपण वनस्पतींना उत्पादक म्हणतो. शाकाहारी जे प्राणी असतात की म्हणजे जे प्राणी फक्त गवत खाऊन जगतात त्यांना आपण शाकाहारी प्राणी म्हणतो. आणि ती जी पोषण पातळी आहे ती म्हणजे प्रथम पोषण पातळी. या शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे जे प्राणी आहेत तर त्यांना काय म्हणायचं, मांसाहारी प्राणी. म्हणून त्यांचा द्वितीय पोषण पातळीमध्ये समावेश होतो. आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोघांनाही खाऊन जगणारे जे आहेत त्यांचा उभयहारीमध्ये समावेश होतो, ती म्हणजे तृतीय पोषण पातळी. तृतीय पोषण पातळी. आता वनस्पती ज्या असतात तर त्या काय करतात, सौर ऊर्जेच्या साहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे सौर ऊर्जेच्या साहाय्याने ते अन्न तयार करतात आणि मग ऊर्जेचं हस्तांतरण शाकाहारी प्राण्यांकडे केलं जातं, नंतर मांसाहारी प्राण्यांकडे, नंतर उभयहारी प्राण्यांकडे काय होत असतं, ऊर्जेचं हस्तांतरण होतं. म्हणजे ऊर्जेचं हस्तांतरण जे आहे ते निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जातं आणि त्यामुळे मनोऱ्याचा आकार काय होत जातो, निमुळता होत जातो. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता अन्न साखळीमुळे आणि अन्नजाळ्यांमुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेमध्ये काय होत असतात, प्रवाहित होत असतात. आता आणखी एक सांगायचं झालं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जलीय परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा आपल्याला तयार
जलीय परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा आपल्याला तयार करते. म्हणजे काय तर वनस्पती कोणत्या प्लवक म्हणजे पाण्यातल्या वनस्पती, नंतर प्राणी हे सुद्धा प्लवक म्हणजे काय पाण्यामध्ये आढळणे, नंतर मासे आणि नंतर मानव. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती ज्या असतात त्या समजा 1000 किलो कॅलरी एवढी उष्णता काय करतात निर्माण करतात. आता याच्यातली 10% ऊर्जा ही पुढच्या पोषण पातळीकडे जाते. म्हणजे किती जाईल या ठिकाणी तर इथे 1000 धरलं तर इथे 100 झालं. आता इथे 10,000 धरलं आपण, उष्णता या ठिकाणी 10,000 किलो कॅलरी तयार झाली, तर ती पुढच्या पोषण पातळीकडे म्हणजे प्राणी पातळीकडे या 10,000च्या 10% म्हणजे किती जाणार 1,000 किलो कॅलरी. पुढच्या पोषण पातळीकडे उष्णता जाणार आहे ती 1,000च्या 10% म्हणजे किती जाणार आहे 100 किलो कॅलरी. आणि नंतर 10% उष्णता पुढे कुठे जाणार आहे मानवाकडे म्हणजे किती जाणार आहे या ठिकाणी आता 10 किलो कॅलरी. असं या ठिकाणी लक्षात घेतले. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी उष्णतेचं जे हस्तांतरण होतंय ते तुम्हाला दिसतंय ते 10% कमी झालेलं दिसतंय. म्हणजेच पोषण पातळीमध्ये ऊर्जा प्रवाह जो असतो तर तो कसा होत असतो, ऊर्जेचं हस्तांतरण पुढच्या पोषण पातळीकडे होतं, परंतु 10% ती ऊर्जा काय होत जाते कमी होत जाते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सूर्य परिसंस्थेला काय करत असतो ऊर्जा पुरवतो. सूर्य परिसंस्थेला ऊर्जा पुरवतो म्हणजे काय सर्व जैविक घटकांना आणि अजैविक घटकांना सुद्धा ऊर्जा पुरवत असतो. उत्पादक जे असतात म्हणजे कोण हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या ऊर्जेत रूपांतरित करतात. म्हणजे त्या सौर ऊर्जेचा उपयोग करून ते अन्न तयार करतात आणि एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे ती ऊर्जा काय केली जाते संक्रमित केली जाते. आता या हस्तांतरणामध्ये काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये काय केली जाते बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे काय होत नाही परत जात नाही. यापैकी कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही आणि म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे असं या ठिकाणी काय होतं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ऊर्जेचं हस्तांतरण निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे होतं आणि त्या ठिकाणी काही ऊर्जा काय केली जाते बाहेर टाकली जाते. मग ही बाहेर टाकलेली जी ऊर्जा आहे ती सूर्याकडे काय होत नाही परत जात नाही आणि म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलो तर शाकाहारी प्राणी म्हणजे काय की जे प्राणी गवत खाऊन जगतात तर त्यांना आपण काय म्हणत असतो शाकाहारी प्राणी असं म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये नागतोडा खार हत्ती यांचा समावेश होतो. नंतर द्वितीय भक्षक मग त्याच्यामध्ये मांसाहारी प्राणी येतात. म्हणजे जे प्राणी शाकाहारी प्राण्यांवर जगतात तर त्यांना आपण काय म्हणत असतो मांसाहारी प्राणी म्हणतो. त्याचा द्वितीय भक्षकामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये कोण कोण येणारे बेडूक घुबड कोल्हा. अन्नासाठी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे जे आहेत ते म्हणजे मांसाहारी प्राणी त्यांना सर्वोच्च भक्षक म्हटलं जातं.
त्यांना काय म्हणतात, सर्वोच्च भक्षक म्हटलं जातं. त्याच्यामध्ये वाघ, सिंह यांचा समावेश होतो. नंतर आपण मिश्राहारी पाहिले की अन्नासाठी उत्पादक, द्वितीय भक्षक यावर जे अवलंबून असतात त्यांना मिश्राहारी म्हणतात. त्यांनाच उभयहारी पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मग कोण कोण येणारे, माणूस, चिमणी, अस्वल यांचा समावेश होतो. नंतर आपण अन्न साखळी म्हणजे काय ते पाहिलं की उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच अन्न साखळी. मग तुम्हाला मी उदाहरण दिलं, गवत, नाकतोडा, साप. नंतर अन्नजाळी, परिसंस्थेतील अनेक अन्न साखळ्यांचे गुंतागुंतीचे व अनेक शाखा असलेले जाळे म्हणजेच अन्नजाळे, हे आपण पाहिलं. नंतर मृतोपजीवी म्हणजे काय ते पाहिलं. स्वयंपोषी आणि परपोषी सजीवांच्या मृत शरीरावर उपजीविका करणाऱ्या सजीवांना मृतोपजीवी म्हणतात. नंतर विघटक म्हणजे काय ते पाहिलं की सजीवांच्या मृत शरीरातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात. नंतर आपण पोषण पातळीचा परिस्थितिकीय मनोरा पाहिला आणि त्याच्यानंतर आपण जलीय परिसंस्थेचा ऊर्जा मनोरा म्हणजे काय ते पाहिलं. आणि शेवटी आपण ऊर्जा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे आणि ती कशी असते ते पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला. तुम्ही परत एकदा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हे प्रकरण अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद विद्यार्थी.